प्रश्न 2. जर अंकगणित श्रेणीचे पहिले पद ए व सामान्य फरक डी असेल तर अंकगणित श्रेणी लिहा. आपल्याला पहिलं पद ए बरोबर 10 दिलं आहे आणि फरक डी बरोबर 5 दिलेला आहे आणि आपल्याला अंकगणित श्रेणी लिहायची आहे. तर अंकगणित श्रेणी कशाला म्हणतात? तर आपल्याला जी क्रमिका दिलेली असेल त्या क्रमिकेमध्ये क्रमगत संख्येचा फरक कसा असतो? समान असतो. त्याला आपण अंकगणित श्रेणी म्हणतो. तर अंकगणित श्रेणीमध्ये पहिल्या पदापेक्षा म्हणजे आधीच्या पदापेक्षा नंतरचं पद हे सामान्य फरकाने मोठं असते, म्हणजे डीनी जास्ती असते. तर आपण पहिल्या पदाला काय म्हणतो? ए म्हणजे T1. पहिलं पद काय होईल? T1. तर T1ची किंमत आपली किती होईल? 10. मग आपल्याला T2 काढायचा आहे. तर T2 काय होईल? आधीच्या पदामध्ये फरक ॲड करायचा. तर आधीचं पद कोणतं आहे? T1 प्लस डी. आता T1 किती? 10 आणि फरक कितीचा दिलेला आहे आपल्याला? 5चा. 10 आणि 5 किती होऊन जाईल? 15 होऊन जाईल. मग आता आपल्याला तिसरं पद काढायचं आहे T3. तर T3 हे आधीच्या पदापेक्षा डीनी मोठं, म्हणजे T2 प्लस डी. आता T2 आपण किती काढलं? 15 प्लस फरक कितीचा आहे? 5चा. तर 15 प्लस 5 किती होऊन जाईल? 20 होईल. आता T4 हा आधीच्या पदापेक्षा डीनी मोठा. आधीचं पद कोणतं? T3 प्लस डी. म्हणजे काय होईल? T3 किती आहे? 20 प्लस 5 किती होईल? 25. अशा पद्धतीने आपल्याला पुढचे पदं मिळतील. तर आता आपली अंकगणिती श्रेणी काय होऊन जाईल? पहिलं पद 10, दुसरं पद 15, तिसरं पद 20, चौथं पद 25, ... अशा पद्धतीने आपली अंकगणित श्रेणी तयार होईल. प्रश्न 2. पहिलं पद ए बरोबर -3 दिलेलं आहे आणि सामान्य फरक डी बरोबर 0 दिलेला आहे आणि आपल्याला अंकगणित श्रेणी लिहायची आहे. तर अंकगणित श्रेणीमध्ये पहिल्या पदाला आपण T1 म्हणतो. तर आता T1ची किंमत आपल्यासाठी किती होऊन जाईल? -3. आणि आता आपल्याला काढायचं आहे T2. आता दुसरं पद हे आधीच्या पदापेक्षा सामान्य फरकाने मोठं असते. तर आधीचं पद T1 याच्यामध्ये सामान्य फरक म्हणजे डी आपल्याला मिळवावं लागेल, ॲड करावं लागेल. मग पहिलं पद किती आहे? -3 आणि याच्यामध्ये डी म्हणजे 0 ॲड करायचं आहे. तर -3 आणि 0ची बेरीज किती होऊन जाईल? -3. आता आपल्याला तिसरं पद T3 काढायचं आहे. तर T3 हे पद आधीच्या पदापेक्षा सामान्य फरकाने मोठं राहील, म्हणजे आधीचं पद T2 याच्यामध्ये आपल्याला फरक म्हणजे डी मिळवावं लागेल. तर T2 आपण किती काढलं? -3 प्लस 0. तर याची बेरीज किती होऊन जाईल? 0ला अर्थ राहत नाही, तर -3. मग आपल्याला T4 काढावं लागेल. T4 हे जे पद आहे आधीच्या पदापेक्षा डीनी मोठं, सामान्य फरकाने मोठं, म्हणजे T3 प्लस डी. आता T3 आपण किती काढलं? -3 आणि फरक कितीचा दिला आहे? 0चा दिला आहे. तर -3 प्लस 0 किती होऊन जाईल? -3. तर अशा रीतीने पुढचे पदं निघतील. तर आपल्याला T1 किती मिळालं? -3, T2 -3, T3 -3, T4 -3 ... अशा रीतीने आपल्याला अंकगणित श्रेणी लिहिता येईल. प्रश्न 3. पहिलं पद आपल्याला ए बरोबर -7 दिलेलं आहे आणि सामान्य फरक डी बरोबर 1/2 दिलेला आहे आणि आपल्याला अंकगणित श्रेणी तयार करायची आहे, म्हणजे लिहायची आहे. तर अंकगणित श्रेणीच्या पहिल्या पदाला आपण काय म्हणतो? T1. म्हणजे T1ची किंमत किती होऊन जाईल? -7 होऊन जाईल. आणि अंकगणित श्रेणीमध्ये आधीच्या पदापेक्षा नंतरचं पद हे डीनी मोठं असते. तर मग T2 किती होईल? आधीच्या पदामध्ये आपल्याला डी म्हणजे सामान्य फरक ॲड करावं लागेल, म्हणजे मिळवावं लागेल. म्हणजे T1 किती आहे? -7 प्लस याच्यामध्ये
सामान्य फरक ॲड करायचा म्हणजे मिळवायचा, प्लस करायचा. आता आपल्याला याची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. तर बेरीज करायची आहे तर 7च्या खाली छेद नाही आहे, तर तिथे किती घ्यायचा, 1. आता बघा छेद कसा होत आहे, वेगळा होत आहे, म्हणजे यांचा गुणाकार आणि तिरपा गुणाकार. म्हणजे काय होईल, बे एक बे आणि तिरपा गुणाकार हे मायनसचं चिन्ह आणि 7 दुने 14 प्लस तिरपा गुणाकार 1 1 1. तर आता याची वजाबाकी करायची आहे. तर -14 आणि +1 याची वजाबाकी काय होईल, 13 होईल. आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -13/2. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे T3 तिसरं पद. तिसरं पद हे आधीच्या पदापेक्षा डीनी मोठं राहील. तर आधीचं कोणतं आहे, T2 + D. तर T2 आपण किती काढलं, -13/2. आणि याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे, काय मिळवायचं आहे, सामान्य फरक. सामान्य फरक आपल्याला किती दिला आहे, 1/2. आता बघा छेद कसा आहे, सारखा आहे आणि याची बेरीज करायची आहे. छेद सारखा आहे तर किती, 2 घ्यावं लागेल इथे आणि याची सरळ बेरीज होईल -13 + 1. आता प्लस मायनस आहे तर आपल्याला काय करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे काय होईल, -12/2 आणि याला 2नी भागितलं तर किती येईल, बेसक 12 म्हणजे -6. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे T4. T4 म्हणजे आधीच्या पदापेक्षा डीनी मोठं. तर आधीचं पद कोणतं आहे, T3 + D. T3 की आपण किती काढलं आहे, -6. किती काढलं आहे, -6 प्लस याच्यामध्ये सामान्य फरक D ची किंमत ॲड करावं लागेल. तर सामान्य फरक किती आहे, 1/2. तर याच्या खाली छेद किती घ्यायचा, 1. आता याचा छेद वेगळा आहे, याचा गुणाकार आणि तिरपा गुणाकार. तर बे एक बे, मायनसचं चिन्ह, तिरपा गुणाकार, साइन 2 12 प्लस तिरपा गुणाकार 1 1 1. आता प्लस मायनस आहे म्हणजे वजाबाकी होईल आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 12तून 1 गेला तर 11 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -11/2. मग आपल्याला अंकगणिती श्रेणी जी लिहायची आहे ती कोणती, पहिलं पद किती झालं आपलं, -7. त्याच्यानंतर दुसरं -13/2. तिसरं पद काढलं आपण -6. चौथं पद काढलं -11/2 आणि अशा रीतीने पुढचे पद निघेल ... ही झाली अंकगणित श्रेणी. प्रश्न 4. पहिलं पद A बरोबर -1.25 आणि सामान्य फरक D बरोबर 3 दिलेलं आहे आणि अंकगणित श्रेणी लिहायची आहे. तर अंकगणित श्रेणीच्या पहिल्या पदाला आपण काय म्हणतो, T1. म्हणजे T1ची किंमत किती होईल, -1.25. आणि आता आपल्याला दुसरं पद T2 काढायचं आहे. तर दुसरं पद हे आधीच्या पदापेक्षा डीनी मोठं असते. तर T2 काय होईल, T1मध्ये आपल्याला सामान्य फरक म्हणजे D ॲड करावं लागेल. कशामध्ये, T1मध्ये. तर आता T1 किती आहे, -1.25 आणि याच्यामध्ये फरक म्हणजे D ॲड करायचा आहे 3. आता आपल्याला 3 आणि -1.25 याची काय करायची आहे, वजाबाकी. म्हणजे काय होईल, 3.00 -1.25. याची वजाबाकी किती येईल, 10तून 5 गेले 5, हातचा आला 1, 10तून 3 गेले 7, हातचा आला 1, 3तून 2 गेले 1, 1.75. याची वजाबाकी किती येईल, 1.75. आता आपल्याला काढायचं आहे T3. T3 म्हणजे आधीच्या पदामध्ये फरक ॲड करावा लागेल. तर आधीचं पद किती आहे, T2 आणि याच्यामध्ये फरक, सामान्य फरक मिळवावं लागेल.
तर आधीचं पद T2 किती आहे 1.75 आणि याच्यामध्ये फरक म्हणजे 3 मिळवावं लागेल. तर 1.75 आणि 3 किती होऊन जाईल 4.75. त्याच्यानंतर आपल्याला काढावं लागेल T4. T4 म्हणजे आधीच्या पदामध्ये फरक ॲड करावा लागेल. म्हणजे आधीचं पद कोणतं आहे T3 प्लस फरक किती दिला आहे आपल्याला D. तर T3 किती आलं आपलं 4.75 आणि याच्यामध्ये सामान्य फरक म्हणजे Dची किंमत किती ॲड करावं लागेल 3 ॲड करावं लागेल. म्हणजे 4.75 आणि 3 4 आणि 3 किती होईल 7.75. तर अशा रीतीने अंकगणित श्रेणी तयार होईल. तर पहिलं पद आपल्याला किती मिळालं -1.25. दुसरं पद 1.75. तिसरं पद 4.75. चौथं पद 7.75. ... प्रश्न 5. आपल्याला पहिलं पद A बरोबर 6 दिलेलं आहे. सामान्य फरक D बरोबर -3 दिलं आहे आणि अंकगणित श्रेणी लिहायची आहे. तर अंकगणित श्रेणीमध्ये पहिल्या पदाला आपण काय म्हणतो T1. म्हणजे आपल्याला T1ची किंमत मिळून जाईल 6. आणि आता आपल्याला T2 म्हणजे आधीच्या पदामध्ये सामान्य फरक मिळवायचा असतो. म्हणजे T1 प्लस D. मग T1 किती आहे 6 प्लस D किती दिला आहे -3. मायनसची संख्या कंसात लिहायची. म्हणजे काय होईल 6 प्लस -3. तर 6तून 3 वजा केले तर किती होऊन जाईल 3. मग आता आपल्याला काढायचं आहे तिसरं पद. तर तिसरं पद काय होईल आधीच्या पदामध्ये सामान्य फरक ॲड करावं लागेल. आधी म्हणजे T2 मध्ये D ॲड करावं लागेल. तर T2 आपण किती काढलं 3 प्लस फरक किती आहे -3 कंसात लिहावं लागेल. आता बघा प्लस मायनस काय होईल -3 -3 किती होऊन जाईल 0. आता काढावं लागेल आपल्याला चौथं पद T4. चौथं पद काय होईल आधीच्या पदामध्ये फरक ॲड करावा लागेल. म्हणजे T3 प्लस D. आता T3 आपण किती काढली 0 प्लस -3 फरक किती आहे -3. तर प्लस मायनस 0 -3 म्हणजे किती होऊन जाईल -3. मग आपल्याला अशा रीतीने पदं मिळतील. तर पहिलं पद किती मिळालं 6. दुसरं 3. तिसरं पद 0 आणि चौथं पद -3... ... अशा रीतीने आपल्याला अंकगणित श्रेणी लिहिता येईल. प्रश्न 6. पहिलं पद A बरोबर -19 दिलेलं आहे आणि सामान्य फरक D बरोबर -4 आणि आपल्याला अंकगणित श्रेणी लिहायची आहे. तर आपण पहिल्या पदाला काय म्हणतो T1 म्हणतो. म्हणजे T1ची किंमत किती होऊन जाईल -19. मग आपल्याला काढावं लागेल T2. तर अंकगणित श्रेणीमध्ये नंतरचं पद हे आधीच्या पदापेक्षा Dनी मोठं असते सामान्य फरकाने. म्हणजे काय होईल आधीचं पद कोणतं आहे T1 आणि याच्यामध्ये आपल्याला काय मिळवावं लागेल सामान्य फरक D. आता T1 किती आहे -19 आहे आणि फरक प्लस -4. आता मायनसची संख्या कंसात लिहायची. मग इथे काय होईल -19 प्लस -4. आता दोन्ही संख्या कशा आहे मायनस संख्यांची काय होते बेरीज. म्हणजे सारखे चिन्ह असेल तर बेरीज होते प्लस चिन्हांची प्लसमध्ये मायनस चिन्हांची मायनसमध्ये. तर 19 आणि 4 किती होईल 23 -23. मग आपल्याला काढावं लागेल T3 काढण्यासाठी काय करावं लागेल आधीच्या पदामध्ये D ॲड करावं लागेल. तर आधीचं पद कोणतं आहे T2 प्लस D. T2 आपण किती काढलं -23 आणि प्लस फरक किती आहे -4. म्हणजे काय होईल -23
प्लस मायनस -4. आता पद कशी आहे? पदांचं चिन्ह कसं आहे? सारखं चिन्हांची काय होते? बेरीज. तर मायनस चिन्हांची बेरीज मायनसमध्ये येते. तर -23 आणि -4 किती होईल? -27. आता काढायचं आहे T4. T4 काढण्यासाठी काय करावं लागेल? आधीच्या पदामध्ये सामान्य फरक ॲड करावा लागेल. म्हणजे T3 प्लस सामान्य फरक D. तर T3 आपण किती काढलं? -27 प्लस फरक किती आहे? -4 कंसात लिहायचा बरोबर -27 प्लस मायनस -4. आता दोघांची चिन्ह कशी आहे? सारख्या चिन्हांची बेरीज होते, मायनस चिन्हांची बेरीज मायनसमध्ये. तर 27 आणि 4 31 म्हणजे -31. तर पहिलं पद आपल्याला किती मिळालं आहे? -19. दुसरं किती मिळालं? -23. तिसरं किती मिळालं? -27 आणि चौथं -31. तर अशा प्रकारे अंकगणित श्रेणी तयार होईल. ...